साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 41% पाणीसाठा शिल्लक आहे। विशेषतः पुण्यातील परिस्थिती गंभीर असून पुणेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ 36.31% पाणीसाठा उरला आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी अजून काही कालावधी बाकी आहे। अशा परिस्थितीत जलसाठ्यातील पाणी कमी होणे ही चिंताजनक बाब आहे। यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे। महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण 2997 धरणे असून त्यांची एकत्रित साठवण क्षमता 40,498 दशलक्ष घनमीटर आहे। मात्र यामध्ये केवळ 30,034 दशलक्ष घनमीटर म्हणजे सुमारे 42% पाणीसाठा उरला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत 35.16% पाणीसाठा होता। त्यामुळे यंदाचे पाणी थोडे जास्त असले तरी परिस्थिती गंभीरच आहे। राज्य सरकारने ग्रामीण आणि अर्धग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे। एका आकडेवारीनुसार सध्या राज्यात 223 टँकर कार्यरत आहेत, जे 178 गावे आणि 606 वाड्यांना पाणी पुरवठा करत आहेत। पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे। धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे। त्यानुसार उजनी धरणाची वाटचाल देखील आता मृत पाणीसाठ्याकडे जात असून पुढील 2 दिवसात उजनी धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे। धरणात केवळ 2 TMC जिवंत पाणीसाठा असून पुण्यासह सोलापूर व अहिल्यानगर जिल्हावासियांची चिंता वाढणार आहे। पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण पुढील 2 दिवसात मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे। उजनी धरण हे केवळ आता 3.5% प्लस आहे, म्हणजे उजनीमध्ये केवळ 2 TMC इतका जिवंत पाणीसाठा आहे। त्यानंतर धरण मृत पाणीसाठ्यात जाणार आहे। सध्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 6,000 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। त्यामुळे उजनीची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे।